शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले खरे, मात्र या सरकारचे विकासात्मक कामाकडे लक्ष नसून केवळ भ्रष्टाचाराकडे, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीकडे लक्ष असून या सरकारच्या काळात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने निवेदन देऊन अशा घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, मात्र या सरकारच्या काळात राज्यात महिला अत्याचाराच्या घटना बेधडक वाढत असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवण्याऐवजी सरकार या प्रवृत्तींना पाठीशी घालत असल्याचा आरोप सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात येऊन गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या 47 महिला अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ देऊन सिन्नरचे तहसीलदार राहुल कोतडे यांना निवेदन देऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस सविता कोडरुकर, जिल्हा सदस्या सुमन जोशी, महिला युवा अध्यक्ष सरला त्रिवेदी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे, युवा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा गीतांजली गलांडे, उर्मिला लासूरकर, अनिता काकड, जिजाबाई सोनवणे, रुपाली काळे, अलका बैरट, सुनीता काळोखे, विजया दराडे, मंगला झगडे आदींसह महिला उपस्थित होत्या। यावेळी सरकारचा निषेध म्हणून प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। आपल्या देशात महाराष्ट्र राज्यात हे जे महाराष्ट्राचं सरकार आहे हे बिनबुडाचं सरकार आहे आणि यांचे डोळे झाकून बसलेले हेच आम्हाला समजत नाही। महिलांचे राजरोस अत्याचार होतात, अन्याय होतात, निर्गुण हत्या होतात आणि महिलांना असे बेवारस असं जबाबदार सोडलं जातं। हीच शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे का? हे शिवाजी महाराजांची संस्कृती आहे का? असे शिवाजी महाराजांची यांचे विचारांची ही वागणूक आहे का? फक्त यांनी आघाडी सरकारने डोळे झाकपणा करत चालवलं आहे आणि आपल्या या महिलांवर अत्याचार होता त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि दाबून दडपून यांचं फक्त डोळे झाकून सरकार चालवणं एवढंच काम चाललेलं आहे। यांना महिलांचे काही असे प्रश्न मार्गी लावायचे नसतील तर आम्ही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू आणि आमच्या महिलांना यांना जर नसेल न्याय द्यायचा तर यांनी खुर्च्या खाली करावं। यांचा खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही। महिला ह्या एक स्त्री शक्ती आहे, स्त्री नारी आहे आणि यांना महिलांची किंमत नसेल तर यांना सरकार चालवण्याचा काही एक असा अधिकार नाही आहे। एवढं बोलून मी महाराष्ट्र सरकार अजिबात महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीये। अवघ्या 5 वर्षाच्या मुलीला या महाराष्ट्रामध्ये बलात्कार करू अशी धमकी दिली जाते, म्हणजे हे किती रस्त्यातळाला गेलेलं आहे हे आज आपल्याला दिसून येत आहे। आणि महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्र्यांना फिरायला वेळ नाही, पण हे बिहारचा प्रचार करायला निघालेले आहेत, तर हे अतिशय चुकीचे आहे। तुम्ही आधी महाराष्ट्रात फिरा, महाराष्ट्र सरकार तुम्ही व्यवस्थित चालवा, मग तुम्ही बिहारचे स्वप्न बघा। तुम्ही बिहारमध्ये जे प्रचार करण्यासाठी जाणार आहे तिथं जाऊ नका। कृपा करून तुम्ही महाराष्ट्रात लक्ष घाला, तरच तुमची खुर्ची टिकेल असं वाटतं, नाही तर तुम्हाला खुर्चीवरून नक्कीच आम्ही खाली खेचू। भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर तालुका महिला आघाडीच्या वतीने आमच्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकारचं आहेत, पण या महाराष्ट्रामध्ये कुठलीही महिला सुरक्षित नाही आहे। आज 3 वर्षाच्या मुलीपासून तर पार 45 वर्ष 46 वर्षापर्यंतची मुली कुठलीही लेडीज सुरक्षित नाही आहे। तर कोविड सेंटरमध्ये, हिंगणघाटामध्ये कुठं पेट्रोल वतून कुठं काय प्रत्येक गोष्टीमध्ये या आज 6-7 महिन्यापासून तर खूपच जास्त अत्याचार होऊ राहिले। तर ह्या अत्याचारामध्ये सरकारने दखल घेतली तर ठीक आहे, नाही तर आम्ही भरपूर म्हणजे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे। आणि जास्तीत जास्त या अत्याचार या तिघाडी सरकारमध्ये होत आहे। या तिघाडी सरकारने राज्यामध्ये काय काम केले हे त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी नुसतं खुर्ची धरून बसले आहेत। या खुर्चीचा त्यांना अधिकार कोणी दिलाय? महिलांवर जर एवढे अत्याचार होत आहेत तर त्यांना कळत नाही आहे का? स्वतःच्या आया बहिणींकडे लक्ष देता येत नसेल तर त्यांनी खुर्ची खाली करावी। या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सिन्नर तालुक्याच्या वतीने महिलांवर अत्याचार होत आहेत ना, हे जर त्यांनी लवकरात लवकर ठोक पाऊल उचललं नाही तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय। महिलांना हा न्याय भेटलाच पाहिजे। भारतीय जनता पार्टीतर्फे आज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे कितपत या तिघाडी सरकारचं लक्ष आहे हेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आम जनतेला, पदाधिकाऱ्यांना, तिघाडी सरकारला सर्वांना हे सांगत आहोत किंवा दाखवत आहोत आम्ही की त्यांचं ह्या स्त्री सक्षमीकरणावर कितपत लक्ष आहे आणि स्त्रीचे जे आज मोठे मोठे पद रिक्त ठेवण्यामध्ये त्यांचा काय फायदा आहे हेही त्यांनाच माहिती आहे। हे आम्हाला काही ते सांगती नाही, दाखवती नाही आहे का किंवा त्यांचे ते रिक्त पदे भरण्याचा सुद्धा ते प्रयत्न करते नाही आहे। आमच्या पदाधिकारी मोठ्या मोठ्या 10 वेळेस त्यांच्यापर्यंत जातात का
मताच्या वेळेस ते येतात आमच्याकडे आणि आता आम्ही जायचं त्यांच्याकडे? आम्हाला अधिकार नाही आहे कशासाठी? आम्ही सांगतोय जर महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी जर त्यांना वेळ नसेल तर वोटिंग आमच्या हातात नसतं का? स्त्रियांच्या हातात काहीच नसतं का? अहो, ही जिजाऊची भूमी आहे, जिजाऊची भूमी. या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताचं पाणी करून एका एका स्त्रीच्या सक्षमीकरणासाठी लढलेले आहेत. आणि आज तुम्ही खुर्चीवर बसले, तुमचे पूर्वज सुद्धा ते विसरले नव्हते, तुम्ही ते विसरले सर्व. तुमच्या पूर्वजांनी इतपत केलेलं आहे की स्त्रीवरती अत्याचार काय एका दृढ दृष्टीने किंवा चुकीच्या नजरेने बघणाऱ्या पाटलाला सुद्धा सोडलं नाही. असा क्रूर वृत्तीचा पाटील जर या तिघाडी सरकारमध्ये दर महिन्याला दर आठवड्याला तयार होत असेल तर त्याच्यासाठी स्त्रिया कमजोर आहे असं समजतात का तुम्ही? ह्या तिघाडी सरकारला माहित नाही अजून का स्त्री कितपत आहे, जिजाऊच्या लेकी जिजाऊच्या सुना कितपत आज स्वतःला सांभाळण्यासाठी योग्य आहे, अयोग्य आहे असं तुम्ही का समजतात? आम्ही रस्त्यावर उतरतो नाही, आम्ही तुम्हाला तुमची जागा तुमची किंमत दाखवते नाही म्हणून का? अहो, अधिकार सर्वांना असतात पण आम्ही आमच्या कायद्यात आमच्या सुसंस्कृतीत राहून तुमच्याशी लढा देतोय. आम्हाला आमचा कायदा आणि संस्कृती सोडता येतील, तुमची जागा तुम्हाला दाखवता येते. म्हणून माझं आव्हान आहे या तिघाडी सरकारला, माझं आव्हान आहे जर 3 वर्षाची बालिका सुद्धा या रस्त्यावरती जर आपल्या मनाने चालू शकत नाही तर धिक्कार आहे अशा सरकारवर माझा.